हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला एकदम सोपी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी। खरवस, मला हे गाईचं सुंदर असं चीक भेटलेलं आहे 1 लिटर, ते मी घेऊन आलेली आहे। आणि ह्या 1 लिटर चीकमध्ये मी अर्धा लिटर दूध मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि ह्याच्यामध्ये मी माझ्या आवडीनुसार गूळ टाकून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी 1.5 लिटर प्रमाणे इथे 500 ग्राम एवढं हे गूळ टाकून घेते आहे। आपण आता हे दूध, चीक, गूळ आणि वेलची पूड हे टाकून आपलं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं सुद्धा तुम्ही ह्याच्यात घालू शकता। मी नाही टाकलं आहे कारण मला आवडत नाही। आता मी हे जे चीक आहे ते या कुकरच्या भांड्यात टाकून घेते। आता मी हे आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे मी हा कुकर घेतलेला आहे। या कुकरामध्ये खाली जाळी ठेवलेली आहे आणि 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता मी हे कुकराचं भांडं या कुकरमध्ये ठेवते आणि त्याच्यावरती असं झाकण घेते लावून, आणि कुकरचं झाकणला रबर लावूनच आपण त्याला बंद करून घेणार आहोत। पण कुकरला शिट्टी लावायची नाही आणि 20 मिनिटं ह्याला मंद आचेवरच आपल्याला होऊ द्यायचं आहे। बघा, मी गॅस स्लो ठेवला आहे, बघू शकता तुम्ही। ह्याला 20 मिनिटं झाले की आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्या हे 20 ते 25 मिनिटं झालेली आहे। आपण आता उघडून बघूया। उघडल्या ह्याचा जो अरोमा आहे चीकचा तो इतका सुंदर आलेला आहे। वा, खूप सुंदर असं आपलं हे चीक तयार झालेलं आहे, बघू शकता फ्रेंड तुम्ही। आता ह्याला मी कम्प्लिटली पूर्ण थंड करून घेणार आहे आणि फ्रीज मध्ये सेट व्हायला थोडं ठेवणार आहे। मग ह्याला मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा फ्रेंड्स, आता आपलं हे पूर्ण कम्प्लिटली थंड झालेलं आहे आणि ह्याला मी फ्रीज मध्ये थोडं सेट करायला ठेवलं होतं अर्धा तास। त्याच्यामुळे आपलं खरवस बघा किती सुंदर झालेलं दिसते। आता आपण ह्याला कट करून घेऊया। हे बघा, आपण असं कट करूया। परफेक्ट आपलं हे खरवस रेडी झालेलं आहे। वा, किती सुंदर दिसते बघा। अशी खरवसची रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। मी आता ह्याला बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये हे बघा फ्रेंड्स, आता आपलं हे छान खरवस रेडी आहे। खूप सुंदर झालेला आहे खरवस, तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।